विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या सिरीज ऑफ लेक्चर्समध्ये आपण SYBSc कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्सचे सेमिस्टर 3चे पेपर 2 मधील पेपर 2 हे डिजिटल कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग याचा कोड आहे ELC232 चे लेक्चर्स पाहणार आहोत. तर यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही ऑब्जेक्टिव्ज या कोर्सचे दिले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. टू इंट्रोड्यूस ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम, टू इंट्रोड्यूस व्हेरियस डिजिटल मॉड्युलेशन स्कीम, to identify the need of data coding and error detection and correction mechanism, to study bandwidth utilization techniques, multiplexing and spectrum spreading, to know the data layer protocol, media access control, to study OSI and TCP/IP models. म्हणजे विद्यार्थ्याला हा कोर्स जर पूर्ण शिकवला तर विद्यार्थ्याला हे सगळे पॉईंट्स यायला पाहिजे. त्यानंतर आहे कोर्सचे आउटकम. ऑन कंप्लीशन ऑफ द कोर्स द स्टुडंट विल बी एबल टू डिफाईन अँड एक्सप्लेन टर्मिनॉलॉजी ऑफ डिजिटल डेटा कम्युनिकेशन, understand the impact and limitation of various digital modulation techniques, to acknowledge the need of spread spectrum schemes, identify functions of data link layer and network layer while accessing communication link, to choose appropriate and advanced techniques to build the computer network. सो या कोर्समध्ये काही कंटेंट्स आहेत. म्हणजे या कोर्समध्ये 4 चॅप्टर आहेत. त्यातला युनिट फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन. या युनिट फर्स्टमध्ये आपणास इंट्रोडक्शन टू कम्युनिकेशन, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, टाइप्स ऑफ नॉइज सोर्सेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, डिजिटल अँड चॅनल बँडविड्थ, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स, बेसबँड अँड ब्रॉडबँड, सिरियल कम्युनिकेशन, असिंक्रोनस, सिंक्रोनस कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन थिअरी, त्यात एंट्रोपी, रेट ऑफ इन्फॉर्मेशन, डेटा रेट, बॉड रेट, चॅनल कॅपॅसिटी, नायक्वेस्ट थेरम, सिग्नल टू नॉइज रेशो, नॉइज फिगर, शॅनॉन थेरम, एरर हँडलिंग कोड्स, नेसेसिटी, हॅमिंग कोड्स, CRC इत्यादी कंटेंट्स या युनिट फर्स्टमध्ये पाहिजे आहे. यामध्ये पहिला टॉपिक जो आहे त्यात एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, यामध्ये ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. या ब्लॉक डायग्राममध्ये प्रत्येक ब्लॉकचा अभ्यास करायचा आहे. त्यात नॉइज सोर्सेसही आहेत. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. सिग्नल अँड चॅनल बँडविड्थ काय असते ते पाहायचं आहे. त्यानंतर युनिट सेकंड आहे मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन. त्यामध्ये इंट्रोडक्शन टू मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन, कन्सेप्ट अँड नीड ऑफ मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन, डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक्स, पल्स कोड मॉड्युलेशन, PCM, FSK, QPSK, QAM हे पॉईंट्स पाहिजे आहेत. युनिट 2 दिसायला तसा छोटा दिसतो पण त्यात भरपूर सारे पॉईंट्स आहेत. त्यानंतर आहे युनिट 3 मल्टिप्लेक्सिंग, स्पेक्ट्रम स्प्रेडिंग अँड मीडिया ॲक्सेस कंट्रोल. या युनिटमध्ये मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्स, व्हेरियस मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्स आपल्याला शिकायचे, जसं फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, वेवलेंथ डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग इत्यादी. त्यानंतर स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्निक्समध्ये फ्रिक्वेन्सी हॉपिंग आणि डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम शिकायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मॅक, मीडिया ॲक्सेस कंट्रोल, रँडम ॲक्सेस प्रोटोकॉल, अलोहा, CSMA, CSMA CD, CSMA CA, कंट्रोल्ड ॲक्सेस प्रोटोकॉल्स, रिझर्वेशन, पोलिंग, टोकन पासिंग, चॅनलायझेशन प्रोटोकॉल्स, FDMA, TDMA आणि CDMA ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत युनिट 3 मध्ये.
त्यानंतर युनिट 4 आहे कॉम्प्युटर नेटवर्किंग. यामध्ये इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर नेटवर्क्स, टाइप्स ऑफ नेटवर्क, लॅन, मॅन, वॅन, वायरलेस नेटवर्क, स्विचिंग, इंटरनेट, नेटवर्क टोपोलॉजी, पॉइंट टू पॉइंट, स्टार, रिंग, बस, मेश, ट्री, डेझी चेन, हायब्रिड. त्यानंतर नेटवर्क डिव्हाइसेस, रिपीटर, स्विच, नेटवर्क केबल्स, राउटर्स, ब्रिज, हब, ब्राउटर, गेटवे, वायर्ड लॅन्स, इथरनेट प्रोटोकॉल, स्टँडर्ड इथरनेट, 100 Mbps इथरनेट, गिगाबाईट इथरनेट, 10 गिगाबाईट इथरनेट. आणि शेवटचा पॉईंट आहे कॉम्प्युटर नेटवर्क मॉडेल, OSI अँड TCP/IP. हे सर्व पॉईंट्स आपल्याला या लेक्चर सिरीजमध्ये शिकायचे आहेत. तर ही लेक्चर सिरीज 10-10 मिनिटाची आणि प्रत्येक पॉईंटवर एक विशिष्ट वेगळा टॉपिक घेऊन आपणास शिकवला जाईल. याचे काही रिकमेंडेड बुक्स आहेत, जसे कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स, प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन, हे फ्रेंझेलचं पुस्तक आहे. त्यानंतर डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग, हे फ्रोझनचं पुस्तक आहे. आणि कॉम्प्युटर नेटवर्क्स हे टॅनमचं पुस्तक आहे. तर हे 3 पुस्तकांवर, या 3 रेफरन्स बुकवर आपण आपल्याला या 3 रेफरन्स बुकमधून हे 4 युनिट पाहायचे आहेत. तर आजपासून आपण हे लेक्चर सुरू करत आहोत. माझे जर लेक्चर तुम्हाला आवडले तर या लेक्चरांना लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा.